श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 105। प्रत्यक्ष श्रीपादांचा शंकर भट्टास पहिला धडा। श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या श्रीशैल्य क्षेत्रातील 4 महिन्यांचा मुक्काम आवर्ता घेऊन कुरवपुरात आगमन करण्यासाठी कुरवपूर जवळ कृष्णा आणि भीमेच्या पवित्र गिरी संगमावर एका रात्रीसाठी थांबलेले असतात. उद्या दुसऱ्या दिवशी पिठापुरातील सेवक रविदास व कन्याकुमारीहून निघालेला शंकर भट्ट देखील कुरवपुरात पोहोचणार असतात. सन 1340चा तो वैशाख मास. दशपात्रातून वाहणाऱ्या कृष्णेच्या जलात बरीच घट झालेली असते. इकडे मंत्रालयाकडून कुरुगड्डीला जाणाऱ्या पायवाटेवर 2 वाटसरू मागे पुढे चाललेले असतात. त्यातील पहिला रविदास व बराच मागे शंकर भट्ट. रविदासास एका औदुंबर वृक्षाखाली अतिशय भेदरलेल्या अवस्थेत पण दत्तांचं नामस्मरण करणारी सुशीला बसलेली दिसते. रविदास तिला पाहून चालता चालता थांबतो. त्याच्या लक्षात येतं की या स्त्रीला मदतीची गरज आहे. तो तिला म्हणतो, माते, तू ज्या दत्ताचं नाव घेतेस तो दत्त कुरवपूर क्षेत्रात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरला आहे. तू माझ्या बरोबर त्यांच्या दर्शनास चलावे. परंतु सुशीला रविदासास मारण्यासाठी दगड उचलते. तेव्हा रविदास दत्त दिगंबर श्रीपाद श्रीवल्लभ दत्त दिगंबर नाव घेत कुरुगड्डीच्या दिशेने निघून जातो. काही वेळाने म्लेंछ अनुकरण करणारे 2 ब्राह्मण बंधू तिला एकटीला पाहून लुटायला येतात. तोपर्यंत वाटचाल करणारा शंकर भट्ट तेथे पोहोचतो. त्यावेळी ती सुशीला शंकर भट्टास सहाय्य मागते व अतिशय कमकुवत शंकर भट्टामध्ये न जाणे कुठून सामर्थ्य येते व तो तिचे रक्षण तर करतोच, पण त्या 2 भावांचे मनपरिवर्तन देखील करतो आणि ते चौघे कुरुगड्डीच्या दिशेने वाटचाल करू लागतात. वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ भक्त नामानंदाचा आश्रम लागतो. तेथे सिद्धमंगल स्तोत्राच्या फळस्वरूप सुशीलेला सासरची मंडळी घ्यायला येतात व एका दिवसाच्या अंतराने तिचं श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन चुकतं. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर क्षेत्रात पोहोचलेले असतात व काही वेळाने शंकर भट्ट त्या 2 भावांसह श्रीपादांजवळ पोहोचतो. यावेळी शंकर भट्ट श्रीपादांचे वर्णन अनंत कोटी ब्रह्मांड नायक आदी मध्यांतरहित चतुर्दश भुवनांचे सार्वभौम लीलावतार असे करतो. श्रीपाद फक्त शंकर भट्टास चरण स्पर्श करण्याची खूण करत त्या 2 भावांना पदस्पर्श दर्शन न देता आल्यासरशी परत पाठवतात व त्या क्षणी रविदास श्रीपादांजवळ पोहोचतो. रविदास 4 वर्षांनी श्रीपादांना पाहत असतो. अत्यंत भाववशात त्याला काही सुचत नाही. तो सतत हात जोडून श्रीपादांना एक सारखा नमस्कार करत असतो आणि श्रीपाद त्याच्याकडे पाहत देखील नाहीत. श्रीपादांजवळ बसलेल्या शंकर भट्टाच्या डोक्यात या अनाहुताबद्दल श्रीपादांचे त्याच्याकडे असलेलं दुर्लक्ष पाहून सुप्त अहंकाराची भावना येणं साहजिक आहे. मुळात यावेळी शंकर भट्टास हा कोण आलाय हेही माहीत नसतं. यावेळी श्रीपाद एक लीला करतात. करुणा दृष्टीने शंकर भट्टाकडे पाहत श्रीपाद शंकर भट्टाचा भ्रूमध्य दाबतात व शंकर भट्टाची अद्भुत समाधीवस्था लागते. त्यात शंकर भट्ट पाहतो, रविदास हा कृष्णा नदीवर नाव चालवत आहे. एक अहंकारी वेद संपन्न पंडित नावेत येऊन बसतो. तो इतरांना नावेत बसू देत नाही व एकट्याने जायचं तर तेवढे पैसे खर्च करण्याची त्याची मानसिकता नाही. उलट तो रविदासास म्हणतो की श्रीपाद, मला माझी विद्वत्ता पाहून मला दक्षिणा देतील, त्यातून मी तुला नावेचं भाडं देईन. नाव सुरू झाल्यावर तो रविदासाच्या अज्ञानाची खिल्ली उडवतो आणि नंतर मध्यपात्रात नाव असताना नावेला भोग पडतं व पोहता येत नसल्याने पंडित घाबरतो. पण एक हात येऊन तो नावेतील पाणी उपसून टाकतो. नाव कुरवपूरला पोहोचते. श्रीपाद पंडितांची निर्भत्सना करतात व त्याला त्याचा सर्व भूतकाळ त्यानं केलेली पापं सांगतात. आज तुझा मृत्यूयोग आहे, पण मी तुला 3 वर्षे आयुष्य वाढवून देत असल्याचे सांगून हाकलून लावतात. पहिल्या भेटीत हा पहिला धडा श्रीपाद शंकर भट्टास देतात.
तसं कन्याकुमारी सोडल्यानंतर शंकर भट्टास भेटणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवण शंकर भट्टास देत आली आहे. पण आता येथून पुढे सलग 10 वर्षे शंकर भट्टास श्रीपाद सानिध्यात राहावयाचे आहे. जोडीला फक्त रविदास आहे, म्हणजे 2 टोकाचे दोघे. त्यामुळे रविदास देखील मला तितकाच प्रिय आहे हे श्रीपाद श्रीवल्लभ शंकर भट्टास दाखवून देत आहे व माझ्याजवळ विद्वत्ता आणि त्यातून येणारा अहंकार याच थारा नसून फक्त माझ्यासाठी तुमच्या हृदयात अत्युच्च टोकाचं प्रेम आहे का याचीच काळजी घ्यायला श्रीपाद अप्रत्यक्ष सांगत आहेत. एकूणच शंकर भट्ट हे निमित्त आहे. श्रीपादांचे मार्गदर्शन हे भविष्यातील त्यांच्या सर्व भक्तांसाठी आहे. कोणत्या दत्तक्षेत्रात कोण किती मोठ्या मोठ्या पूजा अभिषेक करत आहेत याला महत्व नाही, पण सभा मंडपाच्या बाहेर दूरवर दिनवाण्या अवस्थेत बसलेला श्रीपादांचा प्रिय असू शकतो. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.